तुम्ही आम्हाला एरिया समजून राहिले का आता? आम्ही तुम्हाला प्रेमान सांगून राहिलो, एरिया समजून राहिले का? आम्ही चिवते आहे का इथं? आता मॅडमने सांगा ना तुमच्या, सांगा ना मॅडमने. साला गडचिरोली चंद्रपूरहून आलो का चिवत्या समजून राहिले का इथं? प्रेमान सांगून राहिलो तर कॉम्प्रोमाइज एवढं तुम्हाला तुम्ही लेटर दिला आम्हाला, तुम्ही करायचंच नाही. चिवत्या समजून राहिले सांगा मॅडमले. चला तिकडे बाकी, चला तिकडे आता. साला प्रेमानं सांगून राहिलो, ऐकून नाही चला राहिले. बसा तिकडे आता. चला आता बस, चला बसा तिकडे. अरे याच लावली ती. आपण विद्यार्थ्यांचं घ्यायचं आहे, त्यांची चर्चा करायची, त्यानंतर मग तुमचं नाही नाही, सगळे सोबत आले आहे, सगळ्यांना सोबत घ्या, कोणीही बोलणार नाही. नाही तर मॅडमली इथं बोलावं, आम्ही मस्त शांततेनं सावलीत बसतो, मॅडमने खुर्ची टाकून बसवा, आम्ही खाली बसतो, समस्या ऐकून घ्या. तुम्ही म्हणता हॉल नाही, 80 लोकांची बीड मीटिंग होते तर हॉल आहे, इथं 50च पोरं आहे. ठीक आहे, काहून असे खोटे बोलता तुम्ही? खोटाचा विषय नाही की अगोदर विद्यार्थ्याचे काय एकत्र आले ज्याच्याकडे जास्त सगळ्या विद्यार्थ्यांना चर्चा करायची असेल, 50 तुम्ही सगळ्या क्लासेसवाल्यांचे 80 विद्यार्थी तुम्ही घेतले नाही. पोलीस प्रशासनीत आहे, काय जर विद्यार्थ्यांनी किंवा सरांनी किंवा आम्ही जर तिथं अपशब्द किंवा काय जर बोललं, पोलिसांना फक्त एक ऑर्डर द्या की यांना बाहेर हाकून द्या. आमच्या केसेस गुन्हा दाखल करा ना तुम्ही. सर आम्ही जर नाही गेलो ना तर मग बोला. नाही नाही, यांनी चर्चेचं पत्र दिलं ना, ठीक आहे, ते सगळ्यांसाठी आहे. नाही ना, ते विद्यार्थ्याला कळायला पाहिजे की त्यांचे आयुक्त कोण आहे ते. नाही हो, तर सगळे विद्यार्थ्यांना बसवत आहे ना. नाही नाही, विषय नाही, सगळ्यांचे विषय कोण एकत्र आहे, सगळे विषय हो तर ठीक आहे ना, मी काय म्हणतो विषयासाठी नाही आलो. विद्यार्थ्यांचे विषय ठीक आहे, यांची सुनावणी नंतर घ्या, चालेल, लगेच घ्या. विद्यार्थी पहिले विद्यार्थ्यांचा घ्या, बाकी काही. सर 2 विषय तुम्हाला चर्चा करायला, एक विषय उद्या, दुसरा विषय एकत्र आपण सगळी चर्चा करू शकत नाही. हो, एकत्र नाही, एकत्र एकटाच माणूस आहे. नंतर मग एकटा माणूस तुम्हाला 80 म्हणजे समजा हे गेलेला एकच जाणार आहे आणि तुम्हाला माझा एकच क्वेश्चन आहे. माऊली साहेब माझं सगळं माहिती मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या ज्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला जे फंड दिलेलं आहे ते तुम्हाला चर्चा माझं टायमिंग काय दिलं तुम्ही? मला टायमिंग काय दिलं? त्याच मीटिंग मध्ये टायमिंग दिला आहे. आता तुम्ही काल दिलेल्या लेटर वरून तुम्ही अशी रस्ता करून राहिले का? बघितलं सर, टायमिंग काय दिलं? पोलीस आहे त्याचा काही विषयच नाही. आपल्याला पण हो ना, संयुक्त घ्या ना सर, संयुक्त घ्या, संयुक्त घेण्यास काय हरकत आहे? मला एवढं सांगा फक्त, ही या संस्थेचे आयुक्त 50 विद्यार्थ्याले गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा लांबून आलेल्या विद्यार्थ्याला भेटू शकत नसन तर नका भेटू, आम्ही इथंच थांबतो, आमची राखाची व्यवस्था करा, इथंच झोपतो. ठीक आहे, असं असन तर आम्हाला लिहून द्या पत्रावर का आम्ही विद्यार्थ्यांना आंदोलन केलं, भेटीचा वेळ दिला, आम्ही भेटू शकत नाही. काय करा बघा, एक फक्त चांगलं ज्याला एक मुलगा होता, चला मॅमशी पण डायरेक्ट बोलू काय ते एक जण जाऊ सर तुम्ही नाही, एकट्याला नाही, बोलण्यासाठी लागते ना. तुम्ही समन्वय साधा ना सर. नाही नाही, तुम्ही समन्वय एक मिनिट ऐका. सर, माहिती आहे ना मॅडमला, मॅडमला रिक्वेस्ट कसं करणार सर? नाही करायची ना, नाही करायची रिक्वेस्ट. चर्चा घ्यायची एक लक्षात घ्या सर, मॅडमला गरज नाही ना आमची. आम्हाला वेळ दिला, तुम्ही पत्र दिलं. नाही नाही सर, एकटं रिक्वेस्ट साठी कोणी नाही जाणार. रिक्वेस्ट नाही करत, ऐकून घ्यायचं असेल तर ऐका म्हणा, नाही तर नको ऐकू. अन्यथा त्या आंदोलनासाठी बसू आम्ही इथं पुरा. काय विषय माहिती आहे का, 3 विषय वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला कालपासून आंदोलन चालू होतं. तुम्ही वेगळं करून राहिले, एक लक्षात घ्या. तुम्ही वेगळं करून राहिले, डिपार्टमेंट वेगळं करून राहिले. एक जण चला एक जण नाही येणार. तुम्ही सांगा ना. नाही नाही, कोणी एक जण नाही येणार. ठीक आहे, तुमचं निवेदन दिलं कोण म्हणते घेता काल तुम्ही निवेदन दिलं होतं त्याच्यावर चर्चा घ्या म्हणा पहिले. सोबत बोलता येत नाही. ज्ञानदीपचा विषय वेगळा आहे, फीचा वेगळा आहे. बरं ठीक आहे, एक गोष्ट सर थांबा. आता तुम्ही एक गोष्ट करा की आम्ही तिथे गेल्यानंतर आमचं नाव ह्यांच्या बी पत्रात होतं. आता ज्ञानदीपचा विषय आपण थोडा साईडला ठेवू, साईडला ठेवू, त्याच्यावर चर्चा नंतर. आता ह्यांच्या ह्याच्यावर चर्चा आम्ही येतो. आमचं ह्यांच्यासोबत पण आहे, माझं डिस्पॅच separate कॉपी. आहे, ह्यांच्यासोबत पण आहे. तो विषय झाल्यावर घे जा. बरोबर ठीक काय आहे. करा माहिती आहे का, फक्त एक जण चला, ही चर्चा आपण कसं झालं ना घ्यायची. सर, आता तुम्हाला सांगतो ना सर, तुम्ही ऍज अ मेडिएटर म्हणून आले आहेत इथं, मग तुम्हीच समन्वय साधा त्यांच्याशी. समोर साधायचं मॅमचं काय म्हणणं
आहे ते विषय वेगळे आहेत. तर एकच विषय आला तीन तर विषय शाळेचा आहेत. विषय अहो, साहेब तुम्ही समजून घ्या ना, माऊलीचा विषय जो ज्ञानदीपचा आहे तो बाजूला ठेवा आता. ह्या विद्यार्थ्यांचा जो विषय आहे तो पद्धतीने होईल आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये होईल एवढंच तुम्ही बोला. जास्त काय चला आपण काय चर्चा घ्यायची टप्प्याटप्प्याने. काय टप्पा बिप्पा नाही. ज्ञानदीपचा विषय आम्ही आहे ना एक गोष्ट करू. मॅडमची तुमची मीटिंग झाली. ज्ञानदीपचा विषय आम्हाला माहिती आहे. त्यांचा विषय काय असेल ना त्यांना म्हणा तुम्हाला परत कधी काय भेटला त्याच्यात घ्या. बस आता बस. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? बोलू नका आता. जाऊ द्या. आता हे एवढ्या लांबून आलेले आहेत. मी आहे पुण्यात. मी आता मॅडमला मी जवळजवळ 10 दिवस येतोय पण मी अजून 1 दिवस येतो. त्याबद्दल चर्चा करायला मीटिंग चर्चा करायला कशा पद्धतीने मीटिंग घ्यायची आपल्याला. तीन विषय तो विषय नाही सोडा. तीन विषय ऐका तो विषय पण सोडा. तिथं सर्व मिळून असं तोडगा निघणार नाही. वा वा काऊन प्रत्येक नाही विषयात निघत? तोडगा सगळे निघते. प्रत्येक विषय आपल्या टप्प्यावर जावं लागेल. पोरं बोलणारच नाही. आम्ही 4-5 लोक बोलणार. विद्यार्थी येतील. सर्व विद्यार्थी फक्त मुद्दा सर्व विद्यार्थ्याच्या समोर. विद्यार्थी आहे. टप्पा जरी असेल विद्यार्थी समस्या मांडेल ना. ठीक आहे, सगळं ऐका. फक्त मग अगोदर विद्यार्थ्यांना पाठवून द्या. बाकी तुम्ही सगळं बोलत द्या सिस्टम. सगळं मेल केले आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. मॅडमचं म्हणणं काय आहे की विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत शिष्टमंडळासोबत ऐका ना आम्ही सोबत आहे. आम्ही काय बोलणार नाही. थांबा थांबा. कमिशन खाता इथं दलाल म्हणून पाठीला आला. कृपया आमच्यापाशी स्पेक्ट्रमने 3-3 जिल्ह्यात तुम्ही हे देता, टेंडर देता. टेंडर प्रक्रियेत भाग घेतला नाही तरी लोकांचे त्या ग्राउंडवर फिरायचे तुमच्यापाशी येणोशी नाही. त्याने टेंडर दिले तुम्ही पैसे खाऊन मजाक समजून राहिले का? इथं एवढ्या तुम्ही पाहूनच राहिलो. 9 वाजेपर्यंत थांबवलं तुम्ही आम्हाला. चालत शांततेला घेऊन राहिलं. शांततेला घेऊन राहिलं तर एवढे लोक येईन ना तेवढे लोक येईन. तुम्हाला त्या खुर्चीवर बसून पदाचा सन्मान करत असत तर फेकून मारा म्हणे राजीनामा. ते चंचल पाटील कमिशन खाते इथं. पुरावे आहे आमच्यापाशी. खाली एक्सपोज केलं ना तर सांगितलं नाही म्हणा. त्याला प्रेमाने घेऊन राहिलं तर 5 जण या 7 जण या. बाजार लावला का? जोपर्यंत प्रेमाने घेतो तोपर्यंत प्रेमाने घेतो. नाही तर इथंच राहीन. जाणार नाही. एकाची समस्या इमानदार संस्थेवर 2 दिवसात कारवाई करतात. तुम्हाला लेटर दिले आम्ही एवढे पुरावे दिले. ऑडिओ क्लिप दिल्या. ऑडिओ क्लिप देऊन कारवाई नाही करत तुम्ही. म्हणजे तुम्ही कमिशन खाता झाले सगळे. हे बाकी काकी मारुती सारखी पुरे अधिकारी कमिशन खोरायचे. हे चंचल पाटील त्या नंदुरबार मध्ये एक माणूस आहे ना. त्याच्या घरचे 3 माणसं इथं पोलीस भरती घेते पुण्याच्या अकॅडमी. 40 वर्ष वय आहे त्याचं. 2 पोरं आहे त्याने. करू का म्हणा? चौरे नावाचा हे का सांगते साले? पुराव्या सहित आहे आपल्याकडे. आम्ही फक्त अंजली चौरे, अरविंद चौरे, वय 40, नंदुरबार इग्नाइट अकॅडमीला आहे. पुण्यात इग्नाइट अकॅडमीत आहे. पूर्णच आहे. तुम्ही फक्त मला बोला